वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. द डीप डाईव्हमध्ये आज पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत. आपल्याकडे इन्फोसिसच्या फायनान्शियल इयर 26च्या चौथ्या तिमाहीचे म्हणजे Q4 FY26चे आर्थिक निकाल आणि काही सविस्तर रिसर्च पेपर्स आहेत. हो, आणि हे आकडे नुसतेच आकडे नाहीत, त्यामागे खूप मोठी कथा आहे. नक्कीच. आणि आपलं आजचं मिशन हेच आहे की या क्लिष्ट आर्थिक आकड्यांमधलं गूढ सोडवायचं. एक प्रकारची आर्थिक रहस्यकथाच म्हणूया आपण याला. बरोबर. म्हणजे बघा, जेव्हा आपण एखाद्या कंपनीच्या वाढीबद्दल विचार करतो तेव्हा साधं गणित काय असतं, तर जेवढा व्यवसाय वाढेल तेवढाच नफा वाढेल, बरोबर? अगदी बरोबर. हेच सामान्य गणित असतं. पण आजच्या आपल्या या स्रोतांमध्ये एक अतिशय बुचकळ्यात टाकणारी गोष्ट समोर आली आहे. इन्फोसिसचा जो महसूल आहे, म्हणजे त्यांच्या व्यवसायाची एकूण उलाढाल, ती फक्त 13% वाढली आहे. पण त्यांचा निव्वळ नफा मात्र तब्बल 21% उसळून वर गेलाय. महसूल संथ गतीने चालत असताना नफ्याने अशी गरुड झेप कशी घेतली? पडद्यामागे नक्की काय घडत आहे हेच आपल्याला आजच्या या सखोल चर्चेत उलगडून पाहायचंय. हो ना. या आकडेवारीकडे पाहिल्यावर पहिला प्रश्न हाच पडतो की हे कसं शक्य आहे? 13% विरुद्ध 21% ही तफावत खूपच मोठी आहे. बरोबर. पण आपण जर या अहवालाच्या मुळाशी गेलो तर केवळ काय घडलं हे नाही, तर ते कसं घडलं याची अनेक कारणं सापडतात. आपण थेट आकड्यांपासून सुरुवात करूया. नक्कीच. आकडे काय सांगतायत? चौथ्या तिमाहीत इन्फोसिसचा एकूण महसूल 46,402 कोटी रुपयांवर पोचलाय. गेल्या वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत, ज्याला आपण इयर ऑन इयर किंवा YOY म्हणतो, ती 13% वाढ आहे. अच्छा, म्हणजे ही टॉप लाईन झाली. हो. आता आपण नफ्याकडे वळूया. त्यांचा ऑपरेटिंग नफा, ज्याला आर्थिक भाषेत EBIT किंवा EBIT म्हणतो, तो 9,743 कोटी आहे, म्हणजे साधारण 13.6% वाढ. म्हणजे महसूल 13% आणि ऑपरेटिंग नफा 13.5%. इथे आकडे जुळतायत. अगदी बरोबर. पण खरी गंमत पुढे आहे. जेव्हा आपण सर्व कर आणि खर्च वजा करून उरलेला निव्वळ नफा किंवा नेट प्रॉफिट पाहतो, तेव्हा तो थेट 8,509 कोटींवर गेलाय. बापरे. हो, आणि ही वाढ चक्क 21% इतकी मोठी आहे. एवढंच नाही, तर प्रति शेअर कमाई म्हणजे EPS जो असतो, तो 24% वाढून ₹20.96 पोचलाय. ही तफावत खरोखरच खूप मोठी आहे. महसूल 13% वाढतोय आणि प्रति शेअर कमाई चक्क 24%. हे ऐकल्यावर मला एका गळक्या बादलीची आठवण येते. गळकी बादली म्हणजे कसं? समजा एका बादलीत आपण वरून पाणी ओतत आहोत. पाण्याचा प्रवाह आपण खूप जास्त वाढवलेला नाहीये, तो फक्त 13%नीच वाढवला आहे. पण तरीही बादलीत पाण्याची पातळी वेगाने वर येत आहे. अच्छा, म्हणजे पाणी वाया जात नाहीये. अगदी तेच. याचं कारण म्हणजे बादलीच्या तळाला असलेली छिद्रे आपण पूर्णपणे बंद केली आहेत. त्यामुळे जे काही पाणी आत येतंय ते अजिबात वाया न जाता थेट साठत आहे. खूपच छान उपमा आहे ही. इथे पाणी म्हणजे महसूल आणि छिद्रे बंद करणे म्हणजे खर्च आटोक्यात आणणे, असं आपण म्हणू शकतो का? ही बादलीची उपमा या परिस्थितीला अचूक लागू पडते. IT क्षेत्रात ही छिद्रे बंद करणे म्हणजे कॉस्ट कंट्रोल किंवा खर्च नियंत्रण. जेव्हा आपण इन्फोसिसच्या ऑपरेटिंग मार्जिनकडे पाहतो, तेव्हा गेल्या तिमाहीत ते 18.4% होतं, जे आता सुधारून जवळपास 21% आलं आहे. पण हे मार्जिन एका रात्रीत सुधारत नाही. यासाठी कंपनीला आपल्या अंतर्गत कार्यक्षमतेवर म्हणजे एक्झिक्युशनवर अत्यंत बारकाईने काम करावं लागतं. म्हणजे नक्की काय करावं लागतं? कारण IT कंपन्यांचा माल तर सॉफ्टवेअर असतो. बरोबर. IT कंपन्यांच्या बाबतीत खर्चाचा सर्वात मोठा भाग हा कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि त्यांच्या व्यवस्थापनावर असतो. इथे ना युटिलायझेशन नावाची एक अत्यंत महत्वाची संकल्पना येते. युटिलायझेशन. हा शब्द अहवालात वारंवार आलाय. हे नक्की कसं काम करतं? बघायला गेलं तर खूप सोपं आहे. IT क्षेत्रात नेहमी काही कर्मचारी बेंचवर असतात. म्हणजे ते कंपनीचे अधिकृत कर्मचारी असतात. त्यांना पगार सुरू असतो. अच्छा, पण ते काम करत नसतात का? ते तात्पुरते कोणत्याही सक्रिय क्लायंट प्रोजेक्टवर काम करत नसतात.
समजा एका कंपनीत 100 लोक आहेत आणि त्यापैकी 80 लोक प्रत्यक्ष प्रोजेक्टवर आहेत तर 20 लोक बेंचवर आहेत. म्हणजे हे 20 लोक एक प्रकारे रिझर्व्ह फोर्स सारखे आहेत. अगदी बरोबर. आता जर कंपनीने नवीन कर्मचारी न भरता याच बेंचवर असलेल्या 20 पैकी 10 लोकांना नवीन प्रोजेक्टवर काम दिलं तर काय होईल? कंपनीचा महसूल वाढेल कारण क्लायंटकडून पैसे मिळतील, पण त्यासाठी नवीन पगाराचा खर्च वाढणार नाही कारण त्यांना आधीच पगार सुरू होता. एकदम बरोबर ओळखलत. इन्फोसिसने नेमकं हेच केलं आहे. त्यांनी उपलब्ध कर्मचाऱ्यांचा जास्तीत जास्त आणि प्रभावी वापर करून घेतला आहे. त्यांचं युटिलायझेशन वाढलं आहे. म्हणजे नवीन व्यवसाय मिळवण्यासोबतच असलेल्या माणसांकडून अधिक उत्तमरित्या काम काढून घेणे. याशिवाय इतरही काही मार्ग आहेत का ज्यातून एवढा मोठा खर्च वाचवला गेला? होय. दुसरा मोठा मार्ग म्हणजे कंत्राटी कर्मचारी किंवा सब कॉन्ट्रॅक्टर्सवरील खर्च कमी करणं. अच्छा, म्हणजे जे बाहेरून घेतले जातात ते. हो. जेव्हा आयटी कंपन्यांना अचानक एखादा विशिष्ट तंत्रज्ञानाची गरज भासते किंवा अमेरिकेसारख्या देशात स्थानिक टॅलेंट हवं असतं, तेव्हा ते खूप महागड्या दराने फ्रीलान्सर्स किंवा कंत्राटी कामगार घेतात. आणि हा खर्च नक्कीच खूप जास्त असेल. हो ना. हा खर्च कंपनीच्या नफ्याला खूप मोठी चाट लावतो. इन्फोसिसने गेल्या काही तिमाहींमध्ये अशा महागड्या कंत्राटी कामगारांचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी केलं आहे. आणि मग ते काम कोण करतंय? ते काम त्यांनी स्वतःच्या इन-हाऊस कर्मचाऱ्यांकडे वळवलं आहे. यातून कोट्यावधी रुपयांची बचत झाली, जी थेट त्या 21% नफ्यात परावर्तित झाली. हे ऐकायला खूप तार्किक वाटतं, पण मगाशी आलेला तो 24% प्रति शेअर कमाईचा म्हणजे EPSचा आकडा मला अजूनही खटकतोय. का बरं? खर्च कमी करून नफा 21%वर गेला हे समजलं, पण EPS थेट 24%वर कसा पोचलं? इथे फक्त कार्यक्षमताच आहे की आणखी काही ताळेबंदाची म्हणजे बॅलन्स शीटची जादू आहे? तुमचा हा प्रश्न अगदी अचूक आहे. तिथे एक महत्वाची ताळेबंदाची नोंद आहे, ज्याला आपण कर सवलत किंवा टॅक्स बेनिफिट म्हणू शकतो. टॅक्स बेनिफिट? म्हणजे त्यांना कर भरावा लागला नाही का? तसं नाहीये. अनेकदा जागतिक कंपन्यांना विविध देशांमधील कर कायद्यांमुळे किंवा जुन्या कायदेशीर विवादांमुळे भविष्यात भराव्या लागणाऱ्या करासाठी काही मोठी रक्कम आधीच बाजूला काढून ठेवावी लागते. याला टॅक्स प्रोव्हिजन म्हणतात. अच्छा, एक प्रकारची तरतूद करून ठेवली जाते. बरोबर. पण जेव्हा एखादा कायदेशीर निकाल कंपनीच्या बाजूने लागतो किंवा नवीन कर सवलत मिळते, तेव्हा ही बाजूला ठेवलेली रक्कम अचानक मोकळी होते. अरेच्या. हो. आणि ती थेट त्या तिमाहीच्या नफ्यामध्ये वन टाइम गेन म्हणजे एक वेळचा फायदा म्हणून जोडली जाते. इन्फोसिसच्या या तिमाहीत असाच एक मोठा कर परतावा किंवा टॅक्स रिव्हर्सल मिळाला आहे. अच्छा, म्हणजे हा नियमित व्यवसायातून आलेला नफा नाहीये. अगदी बरोबर. त्यामुळेच निव्वळ नफा आणि प्रति शेअर कमाईचे आकडे वास्तवापेक्षा थोडे अधिक फुगलेले किंवा मोठे दिसत आहेत. हे खूपच रंजक आहे. आपण आतापर्यंत या 21% नफ्याचं आणि वार्षिक वाढीचं खूप मोठं सेलिब्रेशन केलं. पण आपल्याकडे असलेल्या या स्रोतांचं अधिक बारकाईनं वाचन केलं ना, तेव्हा एका वेगळ्याच वास्तवाने मला थांबायला भाग पाडलं. कोणतं वास्तव? जर आपण एका वर्षाऐवजी फक्त मागच्या 3 महिन्यांवर म्हणजे मागील तिमाहीच्या तुलनेत काय घडलंय यावर लक्ष केंद्रित केलं, ज्याला आपण QOQ म्हणतो. कीच आहे. आणि त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्थिर चलन वाढ किंवा ज्याला कॉन्स्टंट करन्सी ग्रोथ म्हणतात, ती चक्क नकारात्मक आहे. होय, हे खरे. ती -1.3% इतकी खाली आली आहे. ही नक्की कोणती धोक्याची घंटा आहे? आपण काहीतरी दुर्लक्षित तर करत नाही ना? मोठ्या आणि चकचकीत वार्षिक आकड्यांच्या मागे अल्पावधीतील संथपणा कसा लपलेला असतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. आधी आपण ही कॉन्स्टंट करन्सी म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, ते नक्की सांगा. इन्फोसिस ही जागतिक स्तरावर काम करणारी कंपनी आहे. त्यांचा बहुतांश व्यवसाय हा अमेरिका आणि युरोपमध्ये चालतो, जिथून त्यांना डॉलर्स आणि युरोमध्ये उत्पन्न मिळतं. बरोबर. पण त्यांचे आर्थिक निकाल हे भारतीय रुपयांमध्ये जाहीर होतात. आता समजा इन्फोसिसने गेल्या वर्षी अमेरिकेत $100चा व्यवसाय केला. त्यावेळी डॉलरचा दर ₹80 होता, म्हणजे त्यांचा महसूल $8,000 झाला. बरोबर. आता या वर्षी त्यांनी पुन्हा $100चाच व्यवसाय केला, पण डॉलरचा दर आता ₹83 झाला आहे. त्यामुळे भारतीय रुपयांमध्ये त्यांचा महसूल ₹8,300 दिसेल. म्हणजे कागदोपत्री महसूल $300 वाढलेला दिसतोय, पण प्रत्यक्ष व्यवसायाचा आकार मात्र $100वरच अडकलाय. तंतोतंत. हे चलनाच्या दरातील बदल एका प्रकारच्या मेकअपसारखे असतात, जे व्यवसायाचे खरे चित्र लपवू शकतात. अच्छा. कॉन्स्टंट करन्सी ग्रोथ
हा आकडा चलनामुळे होणारा हा फायदा किंवा तोटा बाजूला काढतो आणि खऱ्या व्यवसायाची वाढ मोजतो. आणि तो आकडा इन्फोसिसच्या बाबतीत -1.3% आलाय. बरोबर. जेव्हा हा आकडा नकारात्मक येतो तेव्हा त्याचा स्पष्ट आणि थेट अर्थ असा होतो की चलनाचा फायदा वगळल्यास कंपनीच्या मूळ व्यवसायाचा आकार गेल्या 3 महिन्यात वाढण्याऐवजी थोडा संकुचित झाला आहे. थोडक्यात सांगायचं तर गेल्या काही महिन्यानं नवीन ऑर्डर्स मिळवण्याचा वेग मंदावला आहे. ही नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नक्कीच. पण जर वाढ मंदावली आहे तर ती सर्वच ठिकाणी आणि सर्वच उद्योगांमध्ये सारखीच मंदावली आहे का? कारण जेव्हा आपण या स्रोतांमधील विविध क्षेत्रांची आकडेवारी पाहतो तेव्हा खूप संमिश्र आणि परस्पर विरोधी चित्र पाहायला मिळतं. हो, तिथे खूप विविधता आहे. उदाहरणार्थ, कम्युनिकेशन क्षेत्राने अतिशय भक्कम अशी 12.6% वाढ नोंदवली आहे. लाईफ सायन्सेस क्षेत्र तब्बल 15.5% वाढलंय, पण दुसरीकडे हायटेक क्षेत्रात चक्क -1.5% नकारात्मक वाढ आहे. म्हणजे काही क्षेत्र भरारी घेत आहेत आणि काही अक्षरशः जमिनीवर ओढली जात आहेत. एका संतुलित आहारासारखा वाटतंय, जिथे काही जीवनसत्वे खूप आहेत आणि काहींची कमतरता आहे. असं का होत असावं? याला आपण सेक्टोरल डायव्हर्जन्स किंवा क्षेत्रांमधील तफावत म्हणू शकतो. प्रत्येक उद्योगाची सध्याची जागतिक परिस्थिती आणि गरजा वेगवेगळ्या आहेत. उदाहरणार्थ, लाईफ सायन्सेस किंवा फार्मा क्षेत्राचंच उदाहरण घ्या. सध्या या क्षेत्रात नवीन औषधांचा शोध, क्लिनिकल ट्रायल्सचा डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. अच्छा, म्हणजे तिथे पैशांचा ओघ सुरू आहे. हो, त्यामुळे IT कंपन्यांना तिकडून मोठ्या ऑर्डर्स मिळत आहेत. तसंच कम्युनिकेशन क्षेत्रात 5G आणि क्लाउड नेटवर्कच्या विस्ताराचं काम वेगाने सुरू आहे. हे समजण्यासारखं आहे. पण मग हायटेकमध्ये काय अडचण आहे? तिथे नकारात्मक वाढ का दिसतेय? हायटेक क्षेत्रामध्ये मुख्यत्वे मोठ्या जागतिक टेक्नॉलॉजी कंपन्या येतात. गेल्या 2 वर्षांत आपण पाहिलं आहे की या मोठ्या टेक कंपन्यांनी स्वतःच्याच हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे, म्हणजे मोठे ले-ऑफ्स केले आहेत. हो, बातम्यांमध्ये आपण हे सतत पाहतोय. जेव्हा एखादी मोठी टेक कंपनी स्वतःचाच खर्च कमी करत असते तेव्हा ती बाहेरील IT वेंडर्सना म्हणजे इन्फोसिस सारख्या कंपन्यांना देणारे नवीन प्रोजेक्ट्सही थांबवते किंवा पुढे ढकलते. अच्छा, म्हणजे घरचा खर्च कमी करत असताना ते बाहेरचं कामही थांबवतात. अगदी बरोबर. त्यामुळे हायटेक क्षेत्रात नकारात्मक वाढ दिसत आहे. वाढ ही कधीच सरसकट नसते. ती नेहमी बाजारातील विशिष्ट प्रवाहांच्या अधीन असते. क्षेत्रांमधील ही तफावत समजली, पण जेव्हा आपण या अहवालातील भौगोलिक आकडेवारी म्हणजे जॉग्राफी पाहतो, तेव्हा तिथेही असाच एक मोठा विरोधाभास उभा राहतो. हो, तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. युरोपच्या बाजारपेठेत इन्फोसिसने 11.4% अतिशय उत्तम वाढ मिळवली आहे. पण उत्तर अमेरिकेतील मार्केटमध्ये जे IT क्षेत्रासाठी सर्वात मोठं आणि सर्वात महत्त्वाचं मार्केट मानलं जातं, तिथे मात्र ही वाढ केवळ 4% इतक्या संथ गतीवर अडकली आहे. म्हणजे एका खंडात गाडी वेगात धावते आणि दुसऱ्या खंडात ती ट्रॅफिकमध्ये अडकल्यासारखी वाटते. असं का? जागतिक अर्थव्यवस्थेतील सध्याचं हे सर्वात महत्त्वाचं चित्र आहे. अमेरिकन मार्केटमध्ये IT कंपन्यांनी गेल्या काही दशकात प्रचंड मोठा व्यवसाय केला आहे. बरोबर. पण सध्या अमेरिकेत महागाई, वाढते व्याजदर आणि आर्थिक मंदीची भीती यामुळे अनेक मोठ्या कॉर्पोरेशन्सनी आपलं डिस्क्रेशनरी स्पेंड म्हणजे जे IT बजेट सध्या खर्च करणं अत्यंत तातडीचं नाही ते कमी केलं आहे. किंवा तात्पुरतं थांबवलं असेल. होय. दुसरीकडे युरोपची कथा थोडी वेगळी आहे. युरोपमध्ये 11.4% वाढ येण्यामागे कोणती कारणं आहेत? तिथे मंदीची भीती नाही का? तिथेही आव्हाने आहेतच. पण युरोपियन कंपन्या ऐतिहासिकदृष्ट्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये अमेरिकन कंपन्यांच्या तुलनेत थोड्या मागे होत्या. अच्छा, म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीत ते थोडे उशिरा जागे झाले आहेत. अगदी तसंच. अमेरिकन कंपन्यांनी 2 वर्षांपूर्वीच आपल्या सर्व सिस्टम्स क्लाउडवर नेल्या. पण युरोपमध्ये हे संक्रमण आता वेगाने होत आहे. ते एक प्रकारे कॅचअप करतायत. म्हणजे मागची कसर भरून काढत आहेत. हो, त्यामुळे सध्या युरोपातून नवीन आणि मोठ्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या ऑर्डर्स अधिक वेगाने येत आहेत. या सर्व चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की सध्याचं व्यावसायिक वातावरण अतिशय आव्हानात्मक आहे. पण मग भविष्यातल्या वाटचालीचं काय? या स्रोतांमध्ये भविष्यातील व्यवस्थापनाचा दृष्टिकोन किंवा मॅनेजमेंट कॉमेंट्री यावर एक मोठा भाग आहे. हो, तो भाग खूप महत्त्वाचा आहे. आकडेवारी सांगते की या चौथ्या तिमाहीत कंपनीने तब्बल $3.2 अब्ज म्हणजे $3.2 बिलियन मोठे करार किंवा लार्ज डील्स जिंकले आहेत. बरोबर. $3.2 अब्ज ही काही लहान रक्कम नाहीये.
इतक्या मोठ्या रकमेचे करार हातात असतानाही जेव्हा आपण मॅनेजमेंटचं निवेदन वाचतो तेव्हा ते अतिशय सावध आणि काहीसं बचावात्मक वाटतं. मला इथे थोडं कुतूहल वाटतंय. एका बाजूला खिशात $3 अब्ज नवीन करार आणि दुसऱ्या बाजूला बोलण्यात भीती. हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा? आयटी क्षेत्रातील महसूल कसा मोजला जातो हे समजून घेण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा इन्फोसिस म्हणते की त्यांनी $3.2 अब्ज करार जिंकले आहेत, त्याला टोटल कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू किंवा टीसीव्ही म्हणतात. TCV. अच्छा. याचा अर्थ असा नाही की हे $3 अब्ज उद्या सकाळी लगेच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. हे करार सहसा 5 ते 7 वर्षांसाठी असतात. म्हणजे हा पैसा टप्प्याटप्प्याने आणि बरीच वर्षे विभागून मिळणार असतो. होय. आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे अनेकदा क्लायंट करार तर करतात, पण प्रकल्पाचं काम सुरू करण्यासाठी किंवा प्रत्यक्ष पैसा खर्च करण्यासाठी वेळ लावतात. म्हणजे सह्या होतात पण काम सुरू होत नाही. अगदी बरोबर. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेमुळे करार स्वाक्षरीत झाल्यानंतरही त्यातून प्रत्यक्ष महसूल सुरू होण्याचा जो वेग असतो तो मंदावला आहे. व्यवस्थापनाची सावधगिरी ह्याच गोष्टीसाठी आहे. हा, आता समजलं. अल्पावधीत म्हणजे येत्या काही तिमाहींमध्ये नवीन कामे सुरू होण्यास विलंब होऊ शकतो, त्यामुळे वाढ अस्थिर असू शकते हे ते प्रामाणिकपणे मान्य करत आहेत. आणि याच अहवालात फ्री कॅश फ्लो नावाचा एक तांत्रिक शब्द आला आहे. तो $0.8 अब्ज इतका आहे असं नमूद केलंय. ह्याचा या सावधगिरीशी काही संबंध आहे का? फ्री कॅश फ्लो म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनी चालवण्याचा सर्व खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार, टॅक्स आणि आवश्यक गुंतवणूक वजा केल्यानंतर कंपनीच्या हातात प्रत्यक्ष किती रोकड किंवा कॅश उरते तो आकडा. ओके. $0.8 अब्ज फ्री कॅश फ्लो हा एक अतिशय मजबूत आणि सकारात्मक आकडा आहे. याचा अर्थ असा की जरी कंपनी अल्पावधीतील महसूल वाढीबद्दल सावध असली तरी त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम आहे. आणि या उरलेल्या कॅशचं ते काय करतात? हीच उरलेली कॅश कंपनी आपल्या भागधारकांना लाभांश म्हणजे डिव्हिडंड म्हणून देते किंवा भविष्यातील नवीन कंपन्या विकत घेण्यासाठी ॲक्विजिशनसाठी वापरते. म्हणजे परिस्थिती आव्हानात्मक असली तरी कंपनीचा पाया मजबूत आहे आणि त्यांच्याकडे वादळाचा सामना करण्यासाठी पुरेशी रसद उपलब्ध आहे. अगदी तसंच. आणि जर आपण त्यांची दीर्घकालीन रणनीती पाहिली तर कंपनीचं मुख्य भर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवर आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्लाउड वगैरे. हो. जगभरातील कंपन्यांना आता केवळ बॅक ऑफिस किंवा सपोर्ट देणाऱ्या आयटी कंपन्या नको आहेत. त्यांना त्यांचं संपूर्ण व्यवसाय मॉडेल AI, क्लाउड आणि ऑटोमेशनवर न्यायचे आहे. इन्फोसिस या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. त्यामुळेच अल्पावधीत जागतिक अनिश्चिततेचे ढग असले तरी मजबूत फ्री कॅश फ्लो, उत्तम खर्च नियंत्रण आणि डिजिटल तंत्रज्ञानातील कौशल्य यामुळे त्यांचं दीर्घकालीन चित्र अतिशय आश्वासक वाटतं. म्हणूनच या सर्व गुंतागुंतीच्या आकडेवारीचं विश्लेषण करून या निकालांचं मानांकन सरासरी ते मजबूत असं करण्यात आलं आहे. सरासरी ते मजबूत. बरोबर. या विस्तृत चर्चेतून आपल्याला या अहवालामागचं खरं चित्र अतिशय स्पष्टपणे समजलं आहे. आपण सुरुवात एका प्रश्नाने केली होती की 13% महसुलावर 21% नफा कसा मिळतो. हो. त्याचं उत्तर आपल्याला कंपनीच्या युटिलायझेशन आणि खर्च नियंत्रणाच्या रणनीतीत तसंच एका टॅक्स बेनिफिटमध्ये मिळालं. वार्षिक आकडे चांगले असले तरी नकारात्मक कॉन्स्टंट करन्सी आपल्याला अल्पावधीतील संथपणाची जाणीव करून देते. नक्कीच. आपण युरोप आणि अमेरिका या दोन्ही मोठ्या बाजारपेठांमधील तफावत आणि त्यामागची कॅचअपची आणि बजेट कपातीची कारणं पाहिली. आणि शेवटी $3.2 अब्ज मोठे करार हातात असतानाही व्यवस्थापन सावध का आहे यामागचे TCV आणि महसूल टप्प्याटप्प्याने मिळण्याचं वास्तवही आपण समजून घेतलंय. तसं पाहिलं तर आर्थिक निकालांचं विश्लेषण करताना नेहमीच 2 वेगवेगळ्या बाजू पाहाव्या लागतात. एकीकडे नफा आणि मार्जिन सुधारतेत ही गुंतवणूकदारांसाठी अतिशय जमेची बाजू आहे. बरोबर. पण दुसरीकडे व्यवसायाचा मूळ आकार किंवा टॉप लाईन ग्रोथ ज्या गतीने वाढायला हवी ती वाढत नाहीये हे एक कटू वास्तव आहे. येत्या काही तिमाहींमध्ये कंपनी ही महसुलाची गती कशी वाढवते यावर त्यांचं पुढील यश अवलंबून असेल. आजच्या या सखोल चर्चेतून आपण इन्फोसिसच्या या निकालांचा खरा अर्थ नक्कीच उलगडला आहे. पण चर्चा संपवण्यापूर्वी या स्रोतांमधील एका छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या आकड्याने माझं लक्ष वेधून घेतलं आहे. कोणता आकडा? आपण युरोप आणि अमेरिकेबद्दल खूप बोललो, पण इन्फोसिस ही मुळात एक भारतीय IT कंपनी आहे. अहवालातील आकडेवारीनुसार या तिमाहीत भारताच्या भौगोलिक क्षेत्रातून येणाऱ्या व्यवसायात चक्क 5.2% घट झाली आहे. -5.2. व्यवसाय आक्रसला आहे.
एका जागतिक दर्जाच्या भारतीय तंत्रज्ञान कंपनीचा स्वतःच्याच देशातील व्यवसाय का कमी होत असावा? काय भारतातील इतर कॉर्पोरेशन्सनी त्यांचं IT बजेट अचानक कमी केलंय? की मग स्थानिक बाजारपेठेत तंत्रज्ञानाची मागणी बदलत आहे आणि इतर नव्या कंपन्या स्पर्धा करत आहेत? हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा एखादी महाकाय कंपनी स्वतःच्याच अंगणात व्यवसाय गमावू लागते, तेव्हा तेथील बदलत्या अर्थकारणाबद्दल ते काय संकेत देते? हा एक असा विचार आहे जो नक्कीच आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडेल. आपण याच प्रश्नासोबत आजचा भाग इथेच थांबूया. ऐकत रहा द डीप डाईव्ह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.